जालना जिल्ह्यातील मुरमा गावात 15 वर्षाच्या शीतल मुरमेच्या आत्महत्येमुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे। 9वीत शिकणाऱ्या शीतलच्या शाळेची सहल अवघ्या काही दिवसांवर जाणार होती। या सहलीसाठी शीतलच्या वडिलांनी मुलाची 2,500 फी भरली, मात्र शीतलची फी भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते। आपल्या भावाला सहलीला जाण्यासाठी वडिलांनी पैसे दिले आणि आपल्याला नाही, त्यामुळे शीतलनं वडिलांकडे हट्ट धरला। घरातून अखेर नाही हाच शब्द ऐकायला मिळाल्यानं शीतलनं गळफास लावून आत्महत्या केली। बँकेत गेले, पैसे नाही भेटले, चिल्लर होत नव्हती बँकेमध्ये, काय नाही बाई, चिल्लर झाली नाही ना, का रविवार आला म्हणून सोमवारी भरत होते ना। आज 2,500 रुपये सहलीसाठी भरायचे होते। अच्छा। मुलगी होती 9वीला आणि तिचा भाऊ होता 8वीला। अच्छा। तर ते मुलाचे पैसे भरण्यात आले आणि मुलीचे आज सोमवारी भरायचे होते। बरं। तर ते आज सोमवारी भरताऐवजी काल रविवारची सुट्टी असल्यामुळं मुलीला ते काय रावलं, तिने गळफास घेतली। शीतलचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून गावातल्याच ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून काम करतात। घरात एक मुलगा आणि शीतलसह 2 मुली आणि पत्नी असा परिवार असताना कुटुंबाचा गाडा हाकणं अत्यल्प पैशात कठीण जातं। फक्त 4 एकर जमीन असली आहे आणि त्याच्यामुळं तिचे पैसे भरू शकले नाहीत, म्हणून त्या मुलीला खूपच अत्यंत वाईट वाटलं आणि तिने घरात जाऊन स्वतः आपली मफलर हे गुंडाळून फाशी घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवट आत्महत्या केली। त्याची परिस्थिती एकदम बिकट याची 4 एकर जमीन आहे, दरवर्षी 3 वर्षापासून दुष्काळ पडलेला आहे, फसत चाललेली, पैसे नाहीत। दुसरी गोष्ट, आपल्या सरकारनं असा कारभार केला नोटाबंदीचा, बँकेत पैसे निघत नाहीत। सध्या नोटबंदीमुळे नागरिक हैराण झालेत। अशा परिस्थितीत राबूनही अनेकांना पैसे मिळत नाहीयेत, त्यामुळे जगण्यासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।